केसांमधनं एकदम पण मॉइश्चर काढून नाही घेत. थिकनेससाठी हेल्प करते केसांच्या. ड्राय होतात, बट असं काही नाही आहे. इथे ऑइल जाणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज स्टॉप इट. नका करू तसं. कारण हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड आय एम प्राची. मी आज तुम्हाला शेअर करणार आहे काही हेअर केअर टिप्स जे मी माझ्या हेअर्सला फॉलो करते डेली लाईफमध्ये आणि जे तुमच्याही हेअर्सला हेल्प करतील ग्रो करण्यासाठी, शायनी करण्यासाठी आणि थिक करण्यासाठी. सो आपण बघूया आपल्या व्हिडिओकडे. लेट्स डाइव्ह इन टू द व्हिडिओ. फर्स्ट टिप आहे ऑइलिंग. तर ऑइल हा असा प्रकार आहे जो आपल्या केसांना हेल्दी आणि शायनी बनवतं. सो जेव्हा तुम्ही ऑइल अप्लाय करता तुमच्या स्कॅल्पवरती, तेव्हा नवीन केस यायला सुरुवात होतात. तर कोकोनट ऑइल जास्त करून हेल्प करतं. तर मी स्वतः पॅराशूटचा कोकोनट ऑइल वापरते आणि तो मी अक्षरशः म्हणजे लहानपणापासून तोच ऑइल वापरते. त्याच्या व्यतिरिक्त मी ऑइल कुठलाच वापरलेला नाही आहे. सो पॅराशूट ऑइल जो आहे कोकोनटचा तो खूप हेल्प करत आहे मला. शनिवारी रात्री मी केसांना ऑइल लावते आणि मग ते कोंब करून मी एक ब्रेड करते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी धुते. जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील ना, तर थोडंसं तेल अवॉइड करा. सकाळी तुम्ही जेव्हा उठतात तेव्हा हेअर वॉश डे असेल त्या दिवशी 2 तास आधी ऑइल लावा आणि मग वॉश करा. कारण जास्त हेअरला ऑइल लागल्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. अगेन ऑइलिंग केल्याच्या नंतर वुडन कोम येते, एक वुडन कोम जे तुम्हाला ऑब्व्हियसली ॲमेझॉन किंवा याच्यावरती अवेलेबल भेटेल. ती वुडन कोम मी आता सध्या म्हणजे ऑलमोस्ट 6-7 मंथ झाले मी यूज करते आणि मला असं वाटतं की खूप चांगलं रिलॅक्सिंग वाटतं आणि केसांचा स्ट्रेंथ वाढला आहे. ॲक्च्युली केस ब्रेकेज नाही होत आहेत आणि केस जाड पण होत चालले आहेत. सो वुडन कोम वापरा रॅदर दॅन की जे प्लॅस्टिकचे कोम्स असतात ते. मुली असं म्हणतात की माझे ऑइलने केस हे होत आहेत, ते होत आहेत, खराब होत आहेत, ड्राय होत आहेत, बट असं काही नाही आहे. जर तुम्हाला केस वाढवायची असतील, जर केस ग्रोथ व्हायला पाहिजे असेल, तर प्लीज इथे ऑइल जाणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या ऑइल टाकल्याच्या नंतर तुम्ही मसाज पण करा, जेणेकरून तुमचा हेड जो सकाळपासूनचा तुमचा दिवसभराचा स्ट्रेस असेल तोही निघून जाईल आणि झोप तर खूप छान झोप लागते जेव्हा तुम्ही ऑइल टाकता केसांमध्ये. लाईक मी ऑलमोस्ट बाकीच्या टायमिंगला मी म्हणजे अर्धा तास किंवा 1 तास मी मोबाईलवरती असते रात्री झोपणं, पण ज्या दिवशी मी ऑइल टाकते त्या दिवशी लाईक 5 मिनिट्समध्ये मी झोपलेली असते आणि झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. टिप नंबर 2 आहे, तुम्ही केसांवरती डायरेक्ट शॅम्पू अप्लाय नका करू. तो एका मगमध्ये पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि मग त्याच्यानंतर अप्लाय करा. कारण काही काही शॅम्पूजमध्ये खूप केमिकल्स असतात आणि त्याने तुमचे केस ड्राय किंवा फ्रीझी होऊ शकतात. सो तो एक पॉईंट आहे. अजून एक पॉईंट, जेव्हा तुम्ही शॅम्पू करत असतात तेव्हा तुम्ही एक छोटा स्कॅल्प मसाजर येतो. इट्स फॉर ऑलमोस्ट 200 काहीतरी तुम्हाला भेटेल. इथे पिक्चर अटॅच करते. तो मी झेप्टोवरनं काहीतरी 200 का 250 पर्यंत मागवलेला आहे आणि जेव्हा मी तो शॅम्पू माझ्या डोक्यावरती असतो तेव्हा त्या स्कॅल्प मसाजरने मी मसाज करते, जेणेकरून तुमच्या केसांमध्ये जे डर्ट आणि डॅन्ड्रफ असेल ना ते सगळं निघून जाईल आणि तुमचे केस फ्रेश आणि क्लीन होतील. टिप नंबर 3 जे मी माझ्या रुटीनमध्ये घालून घेतला आहे ते म्हणजे मायक्रोफायबर टॉवेल. तो टॉवेल जो आहे ना तो केसांमधनं एकदम पण मॉइश्चर काढून नाही घेत. केसांमधलं मॉइश्चर तसंच ठेवतं. सो तुम्ही यूज करा तो मायक्रोफायबर टॉवेल, जे तुम्हाला कुठेही अवेलेबल भेटेल. आणि माझे जे केस आहेत ते मी खूप नॅचरली ड्राय करते. मी कोणताही हेअर ड्रायर यूज नाही करत अंटिल अँड अनलेस की काहीतरी फंक्शन असेल किंवा काय असेल ते मी ऑब्व्हियसली यूज करते. पण आत्ता सध्या माझ्या केसांवरती ड्राय आहेत हे केस आणि एवढे तरी वाढलेत माझे केस. तर मी माझे केस मोस्ट ऑफ द टाईम नॅचरलीच ड्राय करते आणि ज्याचे कोणाचे केस खूप ड्राय असतील ना, तर तुम्ही पण नॅचरली ड्राय करायचं ट्राय करा. टिप नंबर 4 हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मला असं वाटतं आणि मी खूप साऱ्या मुलींना मी पाहिलं आहे की जे वेट हेअर आहेत ना, त्या वेट हेअरवरती तुम्ही कोंब करताय. प्लीज स्टॉप इट. नका करू तसं. कारण त्यामुळे एक तर तुमचं हेअर ब्रेकेज होतो आहे आणि तुम्ही ते ऑलरेडी तुम्ही स्काल्फवरती पाणी टाकलेलं आहे, ओले केस आहेत आणि त्या वेट हेअरमध्ये तुम्ही असा जरी नॉर्मल केस जरी खेचला ना तरी तो लगेच निघून येतो आणि त्या केसांमध्ये तुम्ही कोंब फिरवता. इट्स व्हेरी रॉंग थिंग. नका करू असं. त्याने तुमचे केस एकतर गळतील सुद्धा आणि मग ते ड्राय पण होतील जास्त. तर हे प्लीज नका करू. त्याशिवाय तुम्ही काय करू शकतात, बेसिकली मी माझ्या फिंगर्स जे आहेत ना ते जस्ट मी माझे फिंगर्स असे केसांमधनं फिरवते
ह्याच्याने काय होतं, एक तर तुमचे केस खूप जास्त तुटतही नाही आणि तो मॉइश्चर पण केसांमध्ये राहून जातो. तर मी मोस्ट ऑफ द टाईम लाईक एव्हरी टाईम मी हेच करते. हे मी असं माझ्या केसांना करते. सो माईट बी तुम्हाला ते हेल्प करेल. पण प्लीज ओल्या केसांवरती फणी नका फिरवू प्लीज. नंबर 5 असा आहे की जो मी माझ्या एव्हरी डे माझ्या केसांसाठी मी करत असते, एव्हरी डे न चुकता. ते म्हणजे मी कोंब करते केसांना आणि त्याच्यानंतर एक ब्रेडमध्ये बांधून ठेवते केस. आणि तुम्हाला टाईट वेणी नाही बांधायची आहे, एकदम लूज वेणी बांधा, जेणेकरून तुम्ही सकाळी उठलात ना तर ते असे असे नाही होणार केस. लूज बांधा वेणी आणि मग त्याने केस वाढतील सुद्धा, ब्रेकेज सुद्धा नाही होणार. इट हेल्प्स टू काइंड ऑफ स्ट्रेटन माय हेअर. आय डोंट नो वाय, बट माझे केस थोडे वेवी होते, असे थोडेसे कर्ली. बट जसं मी माझ्या केसांमध्ये वेणी घालायला सुरुवात केली आहे ना, जर लूज वेणी, तसे मला वाटतं की माझे केस थोडे स्ट्रेट होत चाललेत आणि आताही बघा माझे केस स्ट्रेट होत चाललेत असं मला वाटतंय. सो टिप नंबर 6 असा आहे की जे पण आपण डेली लाईफमध्ये कोम यूज करतो, क्लिप यूज करतो, जे पण रबर्स यूज करतो आणि आपण ज्या पिलोवरती पिलो कवर्स असतात, जे हे 5-6 गोष्टी ज्या आहेत ना, त्या प्लीज एव्हरी वीकमध्ये वॉश करत राहा. मी जेव्हा माझे हेअर वॉश असतो ना, त्याच वेळेला माझं जे कोंब असते ते मी वॉश करते. माझे रबर्स आणि माझे क्लिप हे एव्हरी संडेला मी वॉश करते, जेणेकरून ते एकतर ते क्लीन राहतील आणि आपण बाहेरून धुळी मिट्टीमधनं आलेलो असतो आणि तेच रबर्स आपण यूज करतो किंवा त्याच्यावरतीच आपण दुसऱ्या दिवशी उठून फणी फिरवतो. सो आपण हायजीन इश्यूमधून आपण जे कोंब आहे ते एव्हरी संडेला तुम्ही वॉश करा आणि जे तुमचा पिलो कवर आहे ना तोही वॉश करा. त्याने खूप मला असं वाटतं की खूप डिफरन्स झाला आहे माझ्या केसांवरती आणि इवन माय स्किनवरती, कारण माझे पिंपल्स जे होत होते ते मला वाटतं कमी झालेले आहेत मी जेव्हापासून पिलो कवर वॉश करायला लागले ना. खूप साऱ्या मुलींपासून मी ऐकलं आहे की ते कंडिशनर नाही लावत, खूप पातळ होत चालले आहेत केस, त्याच्यामुळे कंडिशनर नाही लावत. तर असं नका करू. कंडिशनरने पूर्ण जे मॉइश्चर असतं आणि पूर्ण सॉफ्ट राहतात. तर मी लॉरियलचा कंडिशनर आहे तो मी आता इथे पॉपअप करते, तो एकदा कंडिशनर वापरून बघा, त्याने तुमचे ड्राय हेअर्स असतील ते पूर्ण सॉफ्ट. या हे माझे काही टिप्स होते जे मी माझ्या केसांसाठी किंवा माझ्या हेअर रुटीनमध्ये मी ॲड केलेले आहेत आणि होपसो की हे टिप्स जे आहे ते तुम्हाला पण हेल्प करतील आणि ही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे. सो आणि मी पाहते तुम्हाला माझ्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी गाईज, बाय.